2 वर्ष प्रॅक्टिस करतोय तर त्याच्यासाठी सपोर्ट कोणाचा असतो ना तर आमच्याकडे हे 2 व्यक्ती आहेत, म्हणजे जे जुने अनुभवी जर प्लेयर बोलतात खेळाडू. तर नमस्कार मित्रांनो, सोजन जाताना यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासीयांचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळ आम्ही 2 वर्ष ओरमची प्रॅक्टिस करत होतो आणि त्याचं फल मित्रांनो आज आम्हाला मिळालेलं आहे, कारण आज आम्ही फायनलमध्ये भाग घेतलेला आहे. तर मंडळी आमचे 3 राऊंड झाले आणि 3 राऊंड मित्रांनो बघण्यासारखेच होते, कारण तर बॉलिंग अटॅक आणि फिल्डिंग आणि त्याच्यामध्ये बॅटिंग पण मित्रांनो भारीच होते. आणि ही आज जर बघायला गेलात ना तर आमची वाडीतली जी केदारनाथ स्पोर्ट क्लब हे आमची टीम आहे, तर ह्या टीममधले हे आमचे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि जर मित्रांनो जर बघायला गेलात ना तर आमची जी मोठी जी पोरं होती ते मित्रांनो पहिले ओरम खेळायचे, पण त्याच्यानंतर आम्ही थोडे बॉक्समध्ये आम्ही गेलो होतो, भाग घेतला होता. पण यावर्षी मित्रांनो आम्ही 2 वर्ष भाग घेतला, तर त्याच्यामध्ये आमचा सपोर्ट जो आहे ना तर आमच्याकडे किरण कातकर आहे. तर किरण ना आज आम्ही 2 वर्ष प्रॅक्टिस करतोय तर त्याच्यासाठी सपोर्ट कोणाचा असतो ना तर आमच्याकडे हे 2 व्यक्ती आहेत, म्हणजे जे जुने अनुभवी जर प्लेयर बोलतात खेळाडू तर आमच्याकडे हे 2 खेळाडू आहेत. तर आता काय सांगाल, आज आपला मुलं फायनलमध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये खेळ केलं तर काहीच शक्य नाही. हे माझा अनुभव. मी आज 15 वर्षापूर्वी क्रिकेट खेळत होतो, 15 वर्षानंतर मी क्रिकेटमध्ये उतरलो. त्यावेळी आमच्या टायमिंगला क्रिकेट तो खूप एवढं क्रिटिकल नव्हतं, पण आता क्रिकेट एवढं मध्ये लोकांनी सांघिक खेळ केला, फलंदाजी उत्तरची गोलंदाजी फिल्डिंग केलं तर काहीच शक्य नाही. मी खरोखर आमच्या शुभेच्छा देतो की सेमीफायनलमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. सेमीफायनलमध्ये पण एक सांघिक खेळ करून आपण सेमीफायनलमध्ये फायनलमध्ये प्रवेश करा. काही शुभेच्छा देऊन मी क्रिकेट क्लबला शुभेच्छा. आणि किरण दादा तू काय सांगतो, आज आपली मुलं एकत्र येऊन म्हणजे 2 वर्ष प्रॅक्टिस करतायत तर त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? मी त्याच्याबद्दल अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 2 वर्षाची जी मेहनत आहे ते आज आम्हाला फळ भेटलंय असं मी हे करतो. आणि हा सांघिक खेळ हा कंटिन्यू मुंबई असो गावच्या असो मुलांनी सांघिक खेळ मुलांचं एक खेळाडूमध्ये खेळाडूची असली पाहिजे. एकत्र खेळणं, एकत्र मुंबईची असो गावच्या असो एकत्र खेळ खेळून जर खरोखर आपल्याला अशा गोष्टी शक्य करू जे आपल्या आजचं यश धन्यवाद. पिंपळवाडी विकास मित्रमंडळ मुंबई ग्रामस्थ कासे पुरस्कृत कैलासवासी संजय विठ्ठल कातकर बाबूदादा स्मरणार्थ कासे पिंपळवाडी येथील पिंपळवाडी विकास मित्रमंडळातर्फे जय वाघोबा क्रिकेट क्लब या बॅनर खाली दरवर्षी विविध सामाजिक क्रीडा उपक्रम राबवण्यात येतात. पंचक्रोशीतील क्रिकेट क्षेत्रात आपल्या निष्पक्ष प्रामाणिक कर्तव्यदक्ष पंचगिरीने एक वेगळी ओळख निर्माण करणारे संजय दादा उर्फ बाबूदादा यांचं अकाली निधन झालं. आपल्या सर्वांच्या साठी ही अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायी घटना आहे. मैदानावर शांत, संयमी आणि न्याय निर्णय देणारे बाबूदादा केवळ पंच नव्हते तर अनेक खेळाडूंशी प्रेरणास्थान होते. त्यांची क्रीडा मूल्ये जपत अनेक युवकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या निर्णयात विश्वास, शिस्त आणि प्रामाणिकपणा दिसून येत होता. त्याच्या जाण्याने या क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या या पवित्र स्मृती जपण्यासाठी व त्यांना जोपासलेल्या क्रीडा संस्कृतीला पुढे नेण्यासाठी मंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तरी आज या पंचक्रोशीत
या मैदानाचे जरी नावलौकिक होत असलं तरी या मैदानाला आणि या क्रीडा क्षेत्रावर जर मुहूर्तमेढ जरी जुळवली तेच आमचे बाबूदादा आमच्यात नाही आहेत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही आज ही स्पर्धा राबवलेली आहे. तरी आपण या यूट्यूबच्या माध्यमातून जे काही सौजन यांच्या माध्यमातून कोकण एक संगमेश्वर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी जर बघायला गेलात ना, आज हे पिंपळवाडीचे जे मंडळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजच्या टुर्नामेंटमध्ये मित्रांनो खूप सारी मजा आलेली आहे. आणि या साईडला किरण आहे. तर किरण, आजची टुर्नामेंटबद्दल काय सांगू शकतोस? खरोखर आम्ही जे टुर्नामेंट घडवतो ते टुर्नामेंटचं मेन कारण असतं की आपल्या पंचक्रोशीतील जेवढे पण गाव आहेत आणि त्या गावातील जे खेळाडू आहेत ते खेळाडू इथे येऊन आपली म्हणजे आपली जी खेळाडू वृत्ती आहे ते दाखवतात, आपला गेम दाखवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पंचक्रोशीतील सगळे गाव हे या मैदानावरती एकत्र येतात. सर्व मुलं, आपण बोलतो ना की आपला धर्म, आपला पक्ष सगळं विसरून एकत्र खेळतात आणि एकात्मतेचं इथे एक प्रतीक आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. बऱ्याच वर्षापासून आम्ही ही टुर्नामेंट घडवतोय आणि ह्या टुर्नामेंटला कधीही गालबोट लागलेला नाहीये, कारण तितकाच चांगला प्रतिसाद सगळ्या खेळाडूंकडून, सगळ्या संघांकडून आणि सगळ्या गावातून आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा आम्हाला पुन्हा पुन्हा घडवण्यासाठी खूप आमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ही स्पर्धा अशीच वर्षानुवर्ष चालू राहील. आणि चालू राहण्याचं तितकंच एक मुख्य कारण म्हणजे आमच्या पिंपळवाडी विकास मित्र मंडळ जे आहे त्या मंडळातील सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, खजिनदार, उपखजिनदार, तसेच पिंपळवाडी मित्रमंडळाचे जेवढे पण ग्रामस्थ आहेत, जेवढे पण शेतकरी बंधू आहेत, ते कधी आम्हाला असं विचारायला जावं लागत नाही की दादा की आम्ही तुमच्या शेतामध्ये पीच तयार करू का. मी एक्झाम्पल सांगतो की मी याच वर्षी गणपत कातकर यांच्याच शेतामध्ये आम्ही नेहमी करतो, पण मी यावर्षी मुद्दामून विचारायला गेलो की काका आम्ही तुमच्या शेतामध्ये पीच बनवू का. पण काका म्हणाले अरे आम्हाला कधी विचारलंच जात नाही, तुम्ही बिंदास करा, तुमच्यामुळेच आम्ही आहोत. म्हणजे एवढं चांगलं एकात्मता एवढी आम्हाला इथे पाहायला मिळते आणि या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे गेला